आता दशकांनंतर मोगलांकडून शंभूराजे जिवंत पकडले गेले. हा दुसरा तडाखा हिंदवी स्वराज्याच्या खूपच वर्मी लागला होता. संभाजीराजांसारख्या रायगडावर शोककळा पसरली होती. 10 वर्षांपूर्वी शिवाजी राजांच्या आकस्मिक निधनाने राजधानीला धरणीकंपाचा हादरा बसला होता. आता दशकांनंतर मोगलांकडून शंभूराजे जिवंत पकडले गेले. हा दुसरा तडाखा हिंदवी स्वराज्याच्या खूपच वर्मी लागला होता. संभाजीराजांसारख्या ध्येय धुरंधर, रणशूर आणि कर्तव्य कठोर राजाच्या जीवनामध्ये अवघ्या 32व्या वर्षी असा प्रसंग ओढवावा याचेच प्रजाजनांना खूप दुःख झाले होते. येसूबाई महाराणींच्या अंगावर तर जणू ब्रह्मांडच कोसळले होते. एखाद्या उंच कड्यावरून मृग पाय घसरून खाली पडावा, त्याचा गतप्राण देह पाहून हरणी वेडी पेशी व्हावी, आपल्या जखमी हृदयाच्या तीव्र कळा वेदना सोसत थैथै नाचावे, तशी अवस्था येसूबाई महाराणींची झाली होती. जो जन्माने राजा होता, वृत्तीने राजर्षी होता, अशा आपल्या प्राणप्रिय पतिराजांच्या नशिबी हे असे दुर्दैवाचे दशावतार यावेत ना. महाराणींना राजांच्या स्मृती दाटून यायच्या. औरंगजेबासारखा क्रूर कर्म स्वस्थ बसणार नाही याची खात्री होतीच. शंभूराजे सुद्धा कोणतीही तडजोड वा समझोता स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळेच एकीकडे मनाच्या गाभाऱ्यात ती दुष्ट मृत्यू घंटा घण घण वाजत होती. कराल काळाचा भीतीप्रद दरवाजा करकरत होता. त्याच वेळी महाराणींना रोजचा राज्यकारभार, पत्रव्यवहार, देणी घेणे, किल्ल्या किल्ल्यांवरच्या गडकऱ्यांना आणि सरदारांना धीर देणे, जिथे शिबंदी कमी पडेल तिकडे ती वेळेत पाठवणे आणि रायगडाला घास गिळू पाहणारे जुल्फिकाराचे आक्रमण थोपविणे, ही सारी कामे पाहावी लागत होती. महाराणींना राजवाडा खायला उठायचा. चौक्या पहारे बघण्याच्या निमित्ताने त्या कधीमध्ये वाड्यातून बाहेर पडत. सोबत ताराबाई, खंडू बल्लाळ आणि इतर जण असत. त्या बुरुजांवरून रायगडाभोवतीच्या अंधार डोहाकडे बघत त्या अंधार डोहांनाच साथ घालावी असे त्यांना वाटे. कधी कधी भेटणार होते राजे या जन्मी की दुर्दैवाने आता दुसऱ्याच जन्मी. आभाळ कड्यांवरून त्यांची नजर माथ्यावरच्या शीतल चंद्राकडे जायचीच नाही. चुकून चंद्रदर्शन झाले की शंभूराजांच्या आठवणीने जीव वेडापिसा होऊन जायचा. येसूराणींच्या भाळावरचा सौभाग्य सूर्य अस्ताकडे प्रवास करीत होता. क्रूर कर्मा औरंगजेब मागे हटायला तयार नव्हता. त्याच्या फौजा बहादूर गड सोडून तुळापुराकडे आगेकूच करू लागल्याच्या वार्ता येत होत्या. जवळपासच्या दराखोऱ्यात येऊन स्वराज्य दुर्गाचे बुरुज ढासळवायचा शहनशहाचा बेत दिसत होता. प्रत्येक दिवसागणिक अनेक अनुभवी जाणती माणसे, वतनदार आपल्या स्वार्थांच्या शिळ्या तुकड्यापोटी पातशाच्या तंबूकडे धाव घेत होते. अशावेळी सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातले 350 किल्ले वाचविणे, ते झुंजत ठेवणे आवश्यक होते. रात्रीचा दिवस करून येसूबाई महाराणी आल्या प्रसंगाला निर्धाराने तोंड देत होत्या. शंभूराजांचा मिया खान आणि इतर मोगली मंडळींशी आतून खूप दोस्ताना होता. त्यामुळे तुटक आणि त्रोटक स्वरूपात का होईना, पण वेगवेगळ्या मार्गांनी रायगडापर्यंत राजांचे गुप्त संदेश अजूनही पोहोचत होते. अलीकडच्या शंभूराजांच्या संदेशातील निर्वाणीच्या भाषेने येसूबाई खूप दुःखविवळ झाल्या होत्या. राजांनी निरोप धाडला होता. येसूराणी, आम्ही याआधी कळविल्याप्रमाणे कळी काळाशी मुकाबला करायला सज्ज राहा. महाराष्ट्राच्या कपाळावर आबासाहेबांनी गोंदलेलं हिंदवी स्वराज्याचं गोंदण कायम राहण्यासाठी प्रसंगी आपलं कुंकू पुसायची तुम्ही तयारी ठेवा. आम्हाला विसरा, राज्य सांभाळा. ग्रह तारे फिरले होते. मराठ्यांवर काळ उलटला होता. तरीही जळत्या घराच्या निखाऱ्यावर वांगे भाजणाऱ्या स्वार्थी अवलादी कमी नव्हत्या. ही काळवेळ परतून जावी, काहीतरी चमत्कार घडून राजांनी पुन्हा स्वराज्यात यावे, अशी येसूबाईंच्या मनाला तळमळ लागली होती. एके दिवशी खाली मुंड्या घालून पुनवडीचे बडे व्यापारी कांताशेठ बिहारीमल आले. त्यांच्यासोबत बारामतीकर जीवाप्पा नाईक, तुकोबा सोनसाखळे आदी व्यापारी मंडळी होती. त्यांच्या पेढ्या पुण्यात होत्या. गोवळकोंडा, विजापूर ते औरंगजेबाच्या बाजारांशी त्यांचा व्यापार उदीप सुरू होता. ही लक्ष्मीपुत्र मंडळी महाराणींना रायगडावर भेटली. हळूच सांगू लागली,
पाचशाचा खजानवीस राहुल्ला खान आणि त्यांच्या 300 बाजारांशी आमचा रोजचा संबंध आहे. आमच्या तडजोडीने राजांचे प्राण अजूनही बचावू शकतील. महाराणीने त्यांच्यावर डोळे रोखले. ती कल्पना ऐकायला सुद्धा किती गोड होती. कांताशेठ आणि मंडळी पुन्हा हळू पण आशादायी सुरात बोलली. पाचशाच्या फौजेत, अंमलदारात खूप भ्रष्टाचार चालतो. आपल्याही कानावर असेल. येसूबाई क्षणभर थांबल्या. लगेच खंडो बल्लाळांकडे मोहरा वळवत बोलल्या. खंडोबा, यांना या कामगिरीसाठी हवे तेवढे द्रव्य द्या. महाराणी सदरेवरून उठल्या. त्यांची पावले थबकली. या प्रकारामध्ये आपली फसवणूकच होण्याची शक्यता अधिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक होते. आलेल्या मंडळींच्या डोळ्यात भरवशाचे रंग दिसत नव्हते. महाराणींच्या पाठोपाठ ताराबाई आतल्या दालनामध्ये येत बोलल्या. वहिनी साहेब, द्रव्य चोरांच्याच बिळामध्ये जायची शक्यता अधिक. ताराओ, आम्हालाही समजतं सारं, पण एखाद्या अंधुक शक्यतेच्या दांडीवरून जरी राजांचे प्राणपखरू बचावणार असेल तर चुकलंच आमचं वहिनी साहेब. दादा महाराजांच्या प्राणापुढं मुठभर द्रव्याची काय मातब्बरी. रदबदलीच्या नावे बकोटीला जाडजूड थैल्या घेऊन ते महाबाग निघून गेले. त्यांचे अडखळते पावले पाचशाच्या छावणीपर्यंत पोचायचा प्रश्नच नव्हता. ही महाराणी तरी औरंग्याच्या तडाख्यापुढे अजून किती दिवस जिद्दी राहणार आहे. प्रवासात त्या महाभागांची अन्नदातीबद्दल टपरी सुरू होती. मुळेच्या काठावरच त्या चोरांनी द्रव्य वाटून घेतले. ते आपापल्या गड्यांकडे आणि पेढ्यांकडे निघून गेले. शंभूराजांची ती पाशवी धिंड, तो छळ, या साऱ्या दुर्दैवी कथा राजधानीच्या दरवाजापर्यंत येऊन आदळत होत्या. पण आता खरा सवाल एकच होता. असे किती दिवस चालायचे? या वणव्यातून सही सलामत बाहेर नेणारी कमीत कमी निखाऱ्यांची पाऊलवाट कुठून शोधून काढायची? प्रल्हाद निराजी, येसाजी कंक, रामचंद्र पंत अशी बुजुर्ग मंडळी डोक्यात डोकी घालून बसत होती. सर्वांचा एकच सल्ला पडला. महाराणी, अशी गोंधळाची परिस्थिती राहू देणं दौलतीच्या हिताचं नाही. आपण तरी राजांच्या नावे किती दिवस कारभार पाहणार? स्पष्ट सांगायचं तर रायगडचं सिंहासन रिक्त ठेवणं कोणाच्याच हिताचं नाही. येसाजींनी पोक्त सल्ला दिला. येसूबाईंनी राजाराम साहेबांना आणि ताराऊंना पाचारण केलं. त्यांना विचारलं, आपला सल्ला काय? दादा महाराजांवर येऊ नये ती वेळ आली. त्यांचे दौलतीवर अनंत उपकार. त्यांची जागती आठवण म्हणून त्यांच्या चिरंजीवांना बाळशाहूंना गादीवर बसवा. आम्ही पाठीशी राहू त्यांच्या. राजाराम साहेबांनी शब्द दिला. कारभारी पक्षाचे दुष्ट मोरके संपले होते, पण ती वृत्ती अद्याप नष्ट झाली नव्हती. राजाराम साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला, पण भावबंदकीच्या निखाऱ्यावर फुंकर घालून मत्सराच्या आगीही अनेक जण पेटवायला अजून तपलेलेच होते. महाराणी येसूबाई बोलल्या, समतोल आणि सारासार विचारानेच राज्य वाचेल. नको तिथे स्वार्थ भावना दाखवणं मामंजी साहेबांच्या लेकी सुनांना शोभणारं नाही. औरंगजेबासारखा भोसल्यांच्या 3-3 पिढ्यांना पुरून उरणारा वैरी आवरणं, त्याच्याशी एक दिलाने टक्कर देणं महत्त्वाचं. त्यासाठीच आपण आपल्या चिरंजीवांचा, बाळशाहूंचा राज्याभिषेक लवकर उरकून घ्या. सर्वांनी सल्ला दिला. नाही. धीम्या पण धीट निर्वाणीच्या शब्दात महाराणींनी नकार दिला. त्या बोलल्या, 7 वर्षांच्या बाळशाहूंपेक्षा राजाराम साहेब सज्ञान आहेत, कर्तबगार आहेत. त्यांनाच सिंहासनावर बसवून ज्या दिवशी निर्णय झाला त्याच दिवशी छोटेखानी सोहळा आणि विधी पार पडले. राजाराम साहेब हिंदवी स्वराज्याचे 3रे छत्रपती झाले. त्यांनी कृतकृत्य होऊन आपल्या थोरल्या वहिनी साहेबांना वंदन केले, त्यांचे आशीर्वाद घेतले. दिसामासाने रायगडाभोवतीचा फास आवळला जात होता. जुल्फिकार खानाने आजूबाजूच्या अनेक रानवाटा, खिंडी अडवल्या होत्या. वैऱ्याची पथके एक दिवस रायगड वाडीजवळ चालून आली. किल्ल्याचं संरक्षण करणारी राजांची शिबंदी चित दरवाजाच्या आतल्या अंगाला सरकली. अनेक जखमी, रक्ताने माखलेले स्वार राऊत गडावर धावले. त्यांचे भेसूर चेहरे बघवत नव्हते. बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग बंद झाला. असा भयानक फास
रायगड राजधानीने आधी कधीच अनुभवला नव्हता. सरकारकून, कारभारी, प्रजाजन सारे चिंतेत पडले. शिवरायांचा दुसरा वारसदारही जर मुघलांच्या हाती लागला तर संपले स्वराज्य, आटोपला सारा कारभार. पण या भयंकर पेचातून बाहेर पडायचे तरी कुठे? चितदरवाजाकडून गडावर महादरवाजापर्यंत येणारी पुसाटीची वाट सोडली तर दुसरा मार्ग नव्हता. हा मार्ग वगळता आपल्या दूध पित्या लेकराच्या मायेपोटी एक हिरकणी तेवढी जीव धोक्यात घालून किल्ला उतरली होती. तीही बाजू शिवाजीराजांनी तासून टाकली होती. रायगडावरचे पक्षी, वारा आणि पाऊस पाणी सोडले तर ती चित दरवाजावरची एक वाट सोडता गडाला दुसरी वाटच नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी ताराऊ आणि येसूबाईंनी जगदीश्वराला अभिषेक घातला. तिन्ही सांजेच्या पालख्या मंदिराकडून राजप्रसादाकडे चालल्या. वाटेत गडावर ब्राह्मणवाडा होता, तेथेच बाजूला धनगरवाडा. तिन्ही सांजेची मेंढरे बे बे करत आपल्या कोठारात परतत होती. छोट्या छोट्या 25-30 कोकरांना कांबटाच्या मोठ्या मोठ्या डालग्यानाड कोंडले जात होते. राजप्रसादात पंत, कारभारी, फडणीस, पहारेकरी सारे चिंताग्रस्त होऊन बसलेले. मुघलांच्या फासक्यातून राजपरिवार कसा वाचवायचा? महाराणींच्या कानामध्ये अजून मघाच्या त्या कोकरांचा गलबलाट रुंजत होता. त्यांनी तातडीने स्वार शिपाई धाडले. त्या मोठाल्या डाली आणल्या गेल्या. मध्यरात्री वाघ दरवाजाच्या मागच्या बुरुजावरून रस्सी दोरखंड खाली सोडले गेले. काही सेवकांना डालपाटीत बसून दोराने खाली सोडावयाची धोकादायक तालीम झाली. दूर रानातून मोगलांच्या फौजेतले पेटते पलिते आणि हलाल दिसत होते. त्यांच्या हालचालीने हाक्या सुरू होत्या. आता थांबायला वेळ नव्हता. येसूबाईंनी राजाराम आणि ताराबाईंना एका मोठ्या डालपाटीत बसायची आज्ञा केली. सोबत मोजके स्वार शिपाई निघणार होते. येसूबाई काळजीच्या सुरात बोलल्या, अजिबात वेळ दवडू नका. चला, पहिले बाहेर पडा. आपल्या बाकीच्या किल्ल्यांवर अजून जागोजाग शिबंदी शिल्लक आहे. तिकडे राहू घ्या. स्वतःचा जीव वाचवा, राज्य वाचवा, लढते राहा. पण वहिनी साहेब, आपण? राजाराम साहेबांनी कातर सुरात विचारले. नाही वहिनी साहेब, आपणही आमच्या संग यायलाच पाहिजे. आपण मागे राहाल तर कैदी व्हाल. ताराव कळवळून बोलल्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. आम्ही मुद्दामच कैद व्हायचीच तयारी ठेवली. तुम्ही दोघे तात्काळ निघून जा, नाहीतर आपण सारेच कैद होऊ. म्हणजे आम्ही गिरफ्तार होण्यात फायदा आहे. दस्तूर खुद्द शंभूराजांचं कुटुंब कैद झालं. या आनंदात दुश्मन 4-2 रोज ढिला पडेल. तेवढ्या अवधीत तुम्ही दोघे धोक्याच्या रेषेपल्लाड निघून जा. येसूबाई महाराणींचे ते असामान्य औदार्य, अतुलनीय समज पाहून राजाराम आणि ताराऊंना हुंदके फुटले. वैऱ्याच्या फौजा रायगडाचा ताबा घेण्यासाठी रात्रीच्याही धाव घेत होत्या. येसूबाई महाराणींचे ते असामान्य औदार्य, अतुलनीय समज पाहून राजाराम आणि ताराऊंना हुंदके फुटले. वैऱ्याच्या फौजा रायगडाचा ताबा घेण्यासाठी रात्रीच्याही धाव घेत होत्या. त्यांचे आवाज आता जवळ ऐकू येऊ लागले होते. हात उंचावून महाराणींचा निरोप घेण्या इतपतही सवड ताराऊ आणि राजारामांना मिळाली नाही. तोवर दोरांना टांगलेल्या त्या डालपाट्या बुरुजांवरून खाली सोडल्या गेल्या. येसूबाईंनी समाधानाने क्षणभर डोळे मिटले आणि जगदीश्वराचे आभार मानले.